नमस्कार, मी कल्पना. तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला आज आपण आहे ना उपवासाची एक रेसिपी बघणार आहोत आणि खूप सोपी पद्धत आहे. लहान मोठ्यांना आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथे बघा, हे साबुदाण्याचे पापड मी तळलेले आहे आणि बघू शकता तुम्ही खूप छान झालेले. अगदी तोंडात टाकतात विरघळतात आणि खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला साबुदाणा अजिबात शिजवायचा नाही किंवा वाफवायचा नाही आहे. आता इथे बघा, त्याचं फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं. जशी मी सांगते त्याच पद्धतीने तुम्ही करा. पापड्या तळलेल्या आहे, बघू शकता. आता याचा तुम्ही आवाजही ऐकू शकता. खूप छान होतात. बघू शकता इथे. अगदी सोपी पद्धत आहे. आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता अजिबात वेळ नाही घालवायचा. चला झटपट आपण आता इथे सर्वात पहिले काय काय साहित्य लागते ते बघणार आहोत. आता इथे बघा, सर्वात पहिले स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला नेहमी, कारण का आपण साबुदाणा भिजत टाकणार आहोत. आता तुम्ही वाटीनं जर घेत असाल तर वाटीचंच माप ठेवायचं आहे, किंवा ग्लासने घेत असाल तर ग्लासचंच माप ठेवायचं आहे. आता इथे मी वाटी घेतलेली आहे आणि 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. आता स्वच्छ आपल्याला 2 पाण्यानं साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. आता तुम्ही जर ग्लास घेतला असेल तर ग्लासनीच पाणी पण मोजून घ्यायचं आहे. फक्त कोणतं भांडं घेतलं ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, साबुदाणा स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतलेला आहे. आता एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्याला बघा, आपण साबुदाणा 2 वाटी घेतला, त्याचं आपल्याला डबल पाणी घ्यायचं आहे, 4 वाट्या. पाणी आपल्याला गॅसवरती एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, कारण का आपण इथे साबुदाणा अजिबात शिजवणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे. आता ही रात्रीची वेळ आहे. आपल्याला रात्रभर साबुदाणा असाच भिजत ठेवायचा आहे गरम पाण्यामध्ये. आता हा साबुदाणा 2 वाटी घेतला ना, हा बरोबर अर्धा किलो आहे. चला आता इथे आपण रात्रभर झाकून ठेवूया आणि सकाळी बघूया. आता इथे बघा, सकाळ झालेली, आपण बघूया. बघू शकता इथे साबुदाणा पण छान भिजलेला आहे आणि थोडंफार पाणी राहिलं तरी चालेल. ठीक आहे, हे बघा थोडंसं खाली पाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता साबुदाणा आपला मेन म्हणजे छान भिजला पाहिजे. बघू शकता खूप छान भिजलेला आहे आणि असंच भिजवायचं आहे आपल्याला. आता इथे बघा, साबुदाणा बरोबर अर्धा किलो होता. त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे उकडून आणि साल काढून घेतलेलं आहे. हे बघा, 6 बटाटे आहे मीडियम आकाराचे. आता आपल्याला याच्या पण फोडी करून घ्यायच्या आहे. थोडेसे 1-2 अशा फोडी करायच्या आहे आणि आपल्याला इथे आता ह्या फोडी ह्या साबुदाण्यामध्येच टाकून घ्यायच्या आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हा साबुदाणा आणि बटाटा एकत्र मिक्सरला छान पेस्ट बनवून घ्यायची. इथे बघू शकता मी छान पेस्ट बनवून घेतलेली आहे साबुदाणा आणि बटाट्याची. जास्त पातळ ठेवायचं नाही, कारण का जास्त पातळ ठेवलं तर पापड आपला फाटतो. थोडंसं घट्टसरच हे बॅटर ठेवायचं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ आहे ना कमीच घालायचं, वाळल्यानंतर ते खारट होऊ शकतं. आता इथे बघा, मी माझ्याकडे ह्या सुक्या लाल मिरच्या होत्या, त्या 1-1.5 चमचा असं म्हणजे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे. खूप छान असं व्हाईटमध्ये रेड दिसतं, म्हणून मी ही सुकलेली लाल मिरची घातलेली आहे. चला आता इथे आपण पापड बनवायला सुरुवात करू. आता इथे बघा, माझ्या गॅलरीमध्ये ऊन आलेलं आहे. तुम्हाला इथे मी थोडेसे पापड करून दाखवते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, असं बॅटर ओतायचं. आता तुम्हाला किती मोठा छोटा हवा त्यानुसार तुम्ही इथे पापड बनवू शकता. हे बघा, आता इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही कुठेच. आता सर्व पापड आपल्याला ह्या पद्धतीने छान बनवून घ्यायचे आहे. हे बघा, बॅटर असं थोडंसं घट्टसर ठेवायचं. जास्त पातळ झालं तर पापड आपला काढायच्या वेळेस फाटणार किंवा तुटणार, त्याला तडे जाणार, कारण का आपण शिजवलेला नाही.
आता सर्व पापड ह्या पद्धतीने मी करून घेते आणि 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये कडकडीत असं वाळवून घ्यायचं आहे. हे बघा. आता इथे बघू शकता मी 2 दिवस उन्हामध्ये छान पापड वाळवलेले आहे. हे बघा. खूप छान झालेले आहे आणि जास्त जाड नाही ठेवले मी, थोडेसे पातळच केले होते. हे बघा. म्हणजे छान असे खुसखुशीत होतात, जास्त कडक नाही लागती. आता याच्यामध्ये आपण काहीच वापरलं नाही, फक्त आपण सुकी लाल मिरची वापरली आणि चवीनुसार मीठ वापरलेलं आहे, बाकी काहीच नाही. आपण साबुदाणा अजिबात शिजवला नाही का, वाफवलं नाही, काहीच नाही. चला आता तुम्हाला मी तळून पण दाखवते. हे बघा, खूप छान आपले पापड इथे फुललेले आहे आणि तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सर्वांनाच आवडेल. हे बघा, या पद्धतीने मी तुम्हाला सोपी पद्धत दाखवलेली आहे. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद.